इमोशन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तू अशीच आहेस, वल्नरेबल आहेस का नाहीयेस? शी When it comes to expressing- तुला माहितीये रडणं, अश्रू हे माझे सगळ्यात जवळचं इमोशन आहे. मला आनंद झाला मी रडते. ते इंस्टाग्राम वरती असतं माहितीये तुला, एक लूप लागतो. मला राग आला मी रडते, मला आश्चर्य वाटलं मी रडते, मला भीती वाटली मी रडते, मला एकटं वाटलं मी रडते, मला खूप खूप हसायला येते मी रडते. हो. सो बेसिक इमोशन म्हणलीस ना तर असं गळा 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 म्हणजे इतकं की मी पमाचे सीन बघते ना तर आता इमोशनल सीन झाला तर मी सीन मध्ये रडले आहे ना तर मी तो बघताना पण इरा माझ्याकडे बघते की आता आई रडणार. सो रडणं म्हणजे असं अश्रू व्यक्त करणं हे माझं एकच हे आहे. तू मला काही बोललीस तर मी तुला परत उलटून नाही बोलणार, ते मी माझ्या मनात ठेवीन, पण म्हणजे ते असं त्याचा निचरा खूप कमी वेळा होतो. आपण आपले इमोशन्स आपण जेव्हा काम करत असतो, जेव्हा असे सीन येतात तेव्हा ते बाहेर निघतात. म्हणजे अगं टाइमपास मध्ये तू एक सीन आहे माहितीये, मी तिला खुबाडीत मारते, त्याच्यानंतर मी अर्धा तास मीच रडत बसले. मला इतकं वाईट वाटत होतं की मी तिला मारलं म्हणून, पण तो सीन होता, पण ते हे होतं. आणि मग ती केतकी मला म्हणते इट्स ओके ताई, आय एम फाईन, 2 टेक झाले तरी जाईल. 1 टेक ओके झाला आमचा शक्यतोवर. किती टेक घेतलीस त्याचे? एकच. आणि मारलीस थोबाडीत? मी असं पहिल्यांदा ऐकलं की तिच्या थोबाडीत मारली म्हणून कोणतरी रडत होतं. मला वाईट वाटलं. कोणी तुला तेव्हा शांत राहायला मदत केली की बाबा शांत हो, जस्ट की माठी स्वतः? हो ताई, तू टाइमपास चित्रपटाचा उल्लेख केलास आता, किंवा आत्ताच सनई चौगुडे करू दे, आपल्याकडे ना आईची भूमिका करायला पटकन कोणी धजावत नाही. कारण एकदा आपण त्या साच्यामध्ये गेलो की स्टिरियोटाईप की परत तेच की टाईपकास्ट होण्याची भीती असते की एकदा आई केली बोलायला आपल्याला सतत तेच येत राहणार. अनेकदा मी अभिनेत्रींबद्दल ऐकलंय, बघितलंय की आपण जरा विचार करून उत्तर देऊया की आईची भूमिका करायला हवी की नको. तू टाइमपास मध्ये साकारलीस केतकीची आई, ते आतापर्यंत मला सांग, तू विचार केला होतास या सगळ्याचा की आपण आत्ता आईची भूमिका करायला नको? कारण मी जे तुला आधीच्याही मुलाखतीत म्हणाली होती की तू इतकी क्यूट दिसतेस अजूनही, तू कशी आईची भूमिका साकारायला हो म्हणालीस? पण मला स्वतःला 13 वर्षाची मुलगी आहे, नाही धजावत पटकन कोणी की आपण आईची भूमिका करूयात? हे बघ, ह्याच्या वेळेस मला केतकी माझी मुलगी हे डेफिनेटली माहिती होतं, पण जेव्हा भूषण समोर आला शूटच्या दिवशी तेव्हा एक क्षण मला असं वाटलं अगो एवढा मोठा मुलगा आहे. आणि मग मी त्याला सांगितलं असं सेटवरती की ऐक ना भूषण, मी ना असं माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे की तू ना वैभव मांगलेचा पहिल्या बायकोचा मुलगा असतो. आणि तो एवढा हसला की अगं काय, म्हणलं ऐक ना मी फक्त मैत्रिणींना सांगते ना, अशी अफवा पसरवते ना, एवढा मोठा मुलगा मला स्वतःला धजत नाही. खूप हसला तो, बोलला ठीक आहे तुला जे पाहिजे ते तू सांग, फक्त मैत्रिणींमध्ये, असं बाहेर नाही. आता हे मी सांगतेय कारण त्याला खूप वर्ष झाली आणि मी हा किस्सा तुला म्हणून सांगितलं, पण मी असं त्याला स्वतः सांगितलं चालेल तुला असं की तू 4थीचा मुलगा आहेस असं मी सांगितलं. काय ठीक आहे म्हणजे, पण ते टाइमपास वर्क फॉर मी, कारण इरा झाल्यानंतर पहिला चित्रपट मला रवी दादा बरोबर काम करायचं होतं. मला झी इज ऑलवेज बीन माय फेवरेट. सो खूप दिवसांनी कॅमेरा फेस करणार होते ना, सो इट वॉज काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि एवढं जास्त काही वैभव मांगले असल्यामुळे की त्यांचं ते अधोरेखित त्यांचं काम होणार आहे मला माहिती होतं. सो आय वॉज जस्ट देअर, हेही मला माहिती होतं. पण ते खूप छान झालं बघ, म्हणजे ती लक्षात राहते आई. किंवा शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये मला 4च सीन आहेत रिपोर्टरचे, पण ती ते रोल करायला सांगते, हे मला खूप मज्जा येते की अरे ती रिपोर्टर, तू पण रिपोर्टर आहेस न्यूज म्हणून तू माझं नीट लक्षात आहेस, रोल कर. सो असा एक काळ आला होता की पाश, मोर्या, झेंडा, शिवाजीराजे भोसले बोलतोय, अजून एक कुठला तरी परी, असा कुठचा एक चित्रपट होता, आनंदाचा इंद्रधनू, आणि अजून 4-5, त्या सगळ्यामध्ये मी रिपोर्टरच होतो, अँकर आणि रिपोर्टर. कारण एकदा ते सुरुवात झाली ना त्याच्यामुळे त्याच आईचं माहिती नाही, पण अँकरची सुरुवात टाईपकास्ट फॉर शुअर झाली आहे. आणि इकडची आई मला असं वाटतं की पमा माझ्यापेक्षा 2 वर्षांनीच मोठी आहे.